सध्या हेलिकॉप्टर पाहिजे कुठं आहे, काय सांगाल त्याविषयी प्रेक्षकांना? आता गावामध्ये आपल्या शिरूर गावामध्ये आहे. आता परत BMW मैदान निघणार आहे, त्याची तयारी चालू आहे. चंद्रकांत दादांच्यामुळे या बैलांना चांगलं मार्केट आलं, चांगले दिवस आलं. आम्हाला ओळखायला लोक लागली, म्हणजे मोठी मैदान दादानी काढली, त्याच्यामध्ये आमच्या बैलांनी भाग घेऊन नंबर घेतला. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपण महाराष्ट्रातून सांगलीतून दिल्लीला सिंदूर महारक्तदान यात्रेसाठी आलेलो आहे. ही यात्रा पैलवान चंद्रहार पाटील यांनी सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केलेली आहे आणि यासाठी सांगलीहून हजारो पैलवान या ठिकाणी आलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे यात्रेसाठी हे ट्रेनमधून सगळी मंडळी आलेली होती, संपूर्ण ट्रेन बुक केलेली होती. या ट्रेनसाठी प्रत्येक डब्याला महाराष्ट्रातील नामवंत बैलांची नावं दिलेली होती. त्यामुळे चर्चा अशी होती की जणू काय आगनगाडीपेक्षा बैलगाडीच दिल्लीला चाललेली आहे आणि त्यापैकीच हेलिकॉप्टर बैजा या बैलाचे मालक देखील या आगनगाडीतून प्रवास करून या दिल्लीला पोहोचलेला आहे. त्यांनी रक्तदान केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. आताच ते मंत्री महोदयांना भेटलेत. खूप खूप स्वागत तुमचं. तुमची ओळख करून द्या. मी बावळा हजारे, शिरूर गाव, शिरूर तालुका आणि जिल्हा बेळगाव. ओके. तुम्ही ह्या रेल्वेमध्ये प्रवास करून रक्तदानासाठी आलात, काय सांगाल? आम्ही हे चंद्रहार दादांच्यासाठी आलो इथं. सगळे सर्व हेलिकॉप्टर पाहिजे की प्रेमी असू देत, दादा प्रेमी असू देत, सर्व दादांच्यासाठी इथवर आलेलो आहे. आणि दादांच्यामुळं आम्हाला हे एक पुण्याचं काम आमच्या हातून घडलेलं आहे. एक रक्तवीर म्हणून आम्हाला एक नाव मिळालं, ही चंद्रहार दादांच्यामुळे मिळालं. बरोबर. खरं तर आता तुम्ही मंत्री महोदयांना भेटला, काय चर्चा झाली? तुमची ओळख करून दिली चंद्रहार पाटील साहेबांनी, काय ओळख करून दिली, काय चर्चा झाली? हेलिकॉप्टर बैजाचे मालक म्हणून ओळख करून दिली. बरं. त्यांना पण माहीत होतंच, पण दादाने सांगितलं फॉर्च्युनर मैदान आम्ही हेलिकॉप्टर बैजान घेतले, मालक त्याचं दादाने ओळख करून दिली. ओके. आता सध्या हेलिकॉप्टर बैजा कुठं आहे, काय सांगाल त्याविषयी प्रेक्षकांना? आता गावामध्ये आपल्या शिरूर गावामध्ये आहे. आता परत BMW मैदान निघणार आहे, त्याची तयारी चालू आहे. ओके. ओके. त्या बैलाविषयी थोडक्यात सांगा प्रेक्षकांना. म्हणजे तुमचा तो बैल कधीपासून तुम्ही घेतला, विकत का घरी जन्मला, याविषयी थोडक्यात सांगा. आम्ही तो बैल विकत घेतला, घेऊन 7 वर्ष झाली. आणि 7 वर्षामध्ये 6 वर्ष तो कुठलीही मोठी मैदान सोडलं नाही, सगळी मैदान त्या बैलांना मारलेली. दादांची तिन्ही मैदान ट्रॅक्टरचं पहिलं, दुसरं थारचं आणि तिसरं फॉर्च्युनरचं आपल्या हेलिकॉप्टर बैलानंच घेतले बक्षीस. आणि आज तुम्ही मंत्री महोदयांना भेटला हे त्या बैलामुळेच? नाही, आम्हाला कोण, आम्ही शेतकरी माणूस आहे. फक्त या बैलांच्यामुळं, आणि बैलांच्यामुळं म्हणण्यापेक्षा चंद्रकांत दादांच्यामुळे या बैलांना चांगलं मार्केट आलेलं, चांगलं दिवस आलं. आम्हाला ओळखायला लोक लागली, म्हणजे मोठी मैदान दादानी काढली, त्याच्यामध्ये आमच्या बैलांनी भाग घेऊन नंबर घेतला. त्यामुळे पूर्ण कर्नाटक, महाराष्ट्रामध्ये आम्हाला ओळखायला लागली. एवढंच नाही तर दादाने आमची मुलाखतसुद्धा मुंबईमध्ये ABP माझामध्ये ह्या बैलगाडी मालकांना तिथं नेऊन आमची मुलाखत पण द्यायला होती. त्यामुळे हे सगळं श्रेय दादांच्याकडून आम्हाला मिळालेलं आहे. चंद्रहार दादामुळे हे सगळे बैलगाडीला पण चांगलं दिवस आलं. येस. येस. आता तुम्ही रक्तदान केलं का? आता काय सांगा? हो, रक्तदान केले की आम्ही. गेल्या वर्षी पण आम्ही जम्मू काश्मीरला जाऊन केलेलं होतं, ह्या वर्षी पण इथं केलं दिल्लीमध्ये. कायम आम्ही दादांच्या सोबत राहणार. दादा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, असं कायम दादांच्या सोबत राहणार. बघताय, आताच आपण हेलिकॉप्टर बैजा या बैलाच्या मालकांना भेटलो. ते आता मंत्री महोदयांना भेटले. याचं कारण म्हणजे त्यांच्या बैलांना त्यांना मंत्री महोदयांची भेट घालून दिली असं म्हणायला हरकत नाही. अतिशय भावनिक ते झाले होते. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.